तर नमस्कार मित्रांनो, आम्ही चौघच निघालेले आहेत तमिळनाडूसाठी. तो तुम्हाला दाखवणार आहे ना कसं ते पण 10 वेळा. फायनली उतरलो आम्ही मदुराई स्टेशन. जबरी जबरी आमचा देवण ट्रूथ अँड डेअर मध्ये ड्रेअर घेतलेला आहे. आम्ही त्याला काय सांगितलेलं आहे, खालती जायचं काउंटरवर आणि काय घ्यायचं, चादर. तर हा फायनली दिवाळीची सुट्टी मिळाली आणि आम्ही 4 जण यावेळी कुठेतरी बाहेर जायचंच. एकाचा इंटर्नशिप संपला, दुसरा घरी, तिसऱ्याला दिवाळीची सुट्टी आणि मी ऑफिसवाला. थोडे दिवस मिळाले तर बाहेर जायचंच होतं, पण जायचं कुठे काहीच ठरत नव्हतं. लोक महिना आधी तिकीट कन्फर्म करतात आणि आम्ही 4 दिवस आधी प्लॅन करणार आहे. खूप चर्चा झाली आणि शेवटी चौघच निघालेले आहेत तमिळनाडूसाठी. पहिल्या दिवशी तत्काळ तिकीट मिळालंच नाही, पण दुसऱ्या दिवशी अचानक कन्फर्म झालं आणि मग बस बॅग घेतल्या आणि आम्ही निघालो तमिळनाडूकडे. चला तर सुरू करूया ब्लॉग. आमच्या सीट्स इथे इकडे अभी क्या खेलो राहिलो. रात को लूडो खेल रहे, लूडो. पार्टी आणली आमच्या साहेबांनी. अटीतटीचा आमचा नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ झाले. आता कुठल्या स्टेशनवर आहेत काय माहिती आहे, नाव आपल्याला वाचता नाही. इकडे नाव ते त्यांच्या लँग्वेजमध्ये आहे. व्ह्यू बघा. सुरू आहे समोसा. एक दादा पण जॉईन झाले आमच्या रोडला. दिस इज मास्टरजी. इकडे फुल कॅटी रंगले. पिच्याच्या भूमिकेत सध्या आमचा जीत आहे. कधीपासून पिचतोय तिथून हटतच नाही. इकडे आम्हाला दोघांना पिची नाही, या दोघांनाच पिची दिले. तुम्हाला दोघांना पिशे आले असं नाही आली एकदा दोनदा खेळायची माहिती नाही यांना. जीत माझा काढून. आता आम्ही आल्यात लुडोवर. टाइमपास काहीतरी पाहिजे. अख्खा दिवस आज काढायचा आम्हाला ट्रेन मध्ये. उद्या सकाळी आम्ही पोचणार मदुराई. आपल्या दोघांना नाही पडत. तर मित्रांनो, आम्ही आता हुबली स्टेशनवरती आहेत. आम्ही जेवण्यासाठी काय कुठलं बिर्याणी मागवलेलं, मधून चिकन बिर्याणी बघा. आता गज झालाय भाई. आता कचकावून काम 25. तर उद्या आम्ही सकाळी पोचू तमिळनाडू. आता कचकावतो. चला जेवण सुरू आहे. जेवण गिरजानी. तर आता आमची ट्रेन थांबले एका स्टेशनवर. 45 मिनिटाचा ब्रेक आहे. बघू. आम्ही तिघं जण. एक वार आमचा झोपलाय आणि आमचे मास्टरजी गुरुजी भारत गौरव यांना भारत गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. कारण हे आमच्यापेक्षा जास्त फिरल्यात असे या लोकांनी जास्त केलंय. यांनी जास्त केलंय. 10वीला टक्के टक्केवारी
जास्त आहे भाऊंची. काय नाही विषय नाही, आता फोटो काढतो. टाइमपास करायचं आता 25 मिनिटं काय करणार. A few moments later. ट्रिपचा पैसा कमी पडला. चलो बिस्लरी बिस्लरी बिस्लरी. चलो बिस्लरी वाले अभी ट्रेन के कॉटेज में घुस रहे हैं. बाबा झोपलाय का बघा. बाबा जागा. सुंदर असा नेचर बघितलं आम्ही, तर आम्ही बाहेर आलोय. क्लास व्ह्यू आहे, क्लास. आमचा आता आम्ही डॉंकी मंकी खेळत होते. इथे डॉंकी चढलेला आहे आमच्या अजय काकाला. आता तो तुम्हाला दाखवणार आहे. नाक घसून ते पण 10 वेळा. लाल झालं. आणि अशा प्रकारे 2 गेम झालेला आहे. माझ्यावर अजून एकही नाव चढलेलं नाही. डॉंकीचा सुद्धा नाही चढलेला आहे. भारत गौरव हा, कारण की हा गेम सन ऑफ भरत पाटील. आणि हा गेम मी इन्व्हेंट केलेला आहे, म्हणून जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि वंश आणि मी वंश हा आम्ही लुख्यच आहेत. कधीपासून काय टेन्शन नाही. याच्यावर आहे, याच्यावर डाव आहे आणि याच्यावर परत गेम संपला आहे. तेव्हाशीचा जो गेम एक्सप्लेन केला तोच आहे. तेव्हाशी जय मामा आता जीत आहे. जीतचे कर्म फेडले आहे. तेव्हाची जीत जय मामा टार्गेट करत होता. आता आम्ही त्याला बिलकुल टार्गेट नाही केलं आहे, पण जीतचं तोंड बघण्यासारखं झालं आहे. जीतला नाक घसायचं आहे. अभि कितने बार इसने काय 10 वेळा घसायचं आहे, जास्त नाही. 10 वेळा आणि प्रॉपर आहे. असं मी करून दाखवतो एक्झाम्पल. मी करतो का? 2 3 4 9 10. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही तमिळनाडूमध्ये पोहोचलो आहे. आता ह्याच्या नेक्स्ट स्टेशन आमचं आहे मदुराई. तर तिथून आमचा खरा प्रवास सुरू होणार आहे. तर आमच्याकडला कंटिन्यू हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. तर आता आम्ही मदुराई स्टेशनला उतरू आम्ही सर्व. तर बॅग पॅकिंग यू नो. 25 बाय 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 कोच बाय कोच बाय कोच बाय कोच. फायनली उतरलो आम्ही मदुराई स्टेशन. आता इथून जरा फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून मीनाक्षी टेम्पल. तर कंटिन्यू. आता आम्ही मदुराई स्टेशनवरून निघाल्यात बाहेर. आता इकडे बघतो आम्हाला फ्रेश होण्यासाठी रूम वगैरे काय आहेत. मी इथून फ्रेश वगैरे झाले की आम्ही जाऊ मदुराईचा मीनाक्षी टेम्पलसाठी. तर बघा इकडूनचं ॲटमॉस्फिअर बघा. निघालोय मीनाक्षी टेम्पल जवळ जायला. तिकडे रूम वगैरे घेऊन फ्रेश होऊ. हे बघा एकावर एक बसल्यात. एकटाच बसलाय हा. गादी गादी गादी. हे अंकल आम्हाला सोडतात. A few moments later. तर आता फ्रेश वगैरे झालेत आम्ही सर्व. आता आम्ही चाललोय मीनाक्षी टेम्पलचं दर्शन घ्यायला. आम्ही चपला वगैरे बॅग Bag वगैरे वगैरे सगळे आता. ठेवून निघाले आहेत. रिक्स घेतलं नाही. बघूया फर्स्ट टाइम इन तमिळनाडू अँड अवर फर्स्ट ट्रिप. तर आता आम्ही इकडे नाश्ता करायला आल्यात. बाजूलाच मंदिर आहे. तर नाश्ता वगैरे करून मग आम्ही दर्शनासाठी जाऊ. कारण दर्शनासाठी कमसे कम 3-4 तास जातील. काहीतरी आम्ही पोट भरून घेतो, मग टेन्शन नाही. आमचा नाश्ता वगैरे झाला मस्तपैकी. आता आम्ही जातो दर्शनाला. चप्पल ब्रो, चप्पल. तर बघूया किती टाईम लागतो आम्हाला दर्शनाला. तर आमचा हा डे 1 आहे तमिळनाडूमध्ये. मदुराई आपला काय मंदिरचा विसरलो मी.
काय ना मंदिरचं नाव काय मंदिरचं नाव काय? आता आम्हाला मध्ये मोबाईल नेता नाही येणार कारण इकडे फोन वगैरे सर्व ठेवतोय लॉकर मध्ये. तर समोरच आमचं मंदिर आहे. हे समोर जे दिसतंय हे मदुराईचं मीनाक्षी अम्मन मंदिर. खूप जुने, खूप प्रसिद्ध आहे. देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वरांचं हे मंदिर आहे. इथे मोठे दगडी खांब, लांब मंडप आणि सुंदर कोरीव काम दिसतं. मोबाईल आत नेऊ देत नाहीत म्हणून व्हिडिओ काढता आला नाही. आमचं दर्शन वगैरे झालंय मस्तपैकी. काय आम्ही पासेस घेऊन फटकन कारण आम्हाला टाइम वाचवायचा होता. बरोबर आहे. टाइम इज मनी. वी हॅव मनी अँड लेस टाइम. येस सो ते आता रिनोव्हेशन चालू आहे ना, तर येस येस चांगला खूप काय बघण्यासारखं होतं. बेस्ट टावर. वेस्ट टावर हा आम्ही इकडे बाजूला स्टे घेतला आणि मग चप्पल वगैरे सर्व आतमध्येच ठेवून इकडे आलो दर्शनाला. मस्त फटकन दर्शन झालं. आता काढू फोटो आणि जाऊ रामेश्वरमला. बघतो इकडे काय आहे बघण्यासारखं आणखी. रामेश्वरमला जायचं आम्हाला काय आयडिया नाही. तर आता बघू इकडून कॅब करू किंवा बस किंवा बघू काय सोर्स असेल. इझी आयडिया आले. बोल ना बाय. इकडच्या लोकांना आपली भाषा समजत नाही. हा आपण काय करू, आपण तो बोलू मंदिरातून आम्ही आता आलोय आमच्या रूमवर. तर आमचा एक महाशय डायरेक्ट स्क्रिप्ट रायटर आहे. स्क्रिप्ट रायटर डायरेक्ट स्टोरी लिहायला लागलाय. ट्रॅव्हल करताना काय काय झालं तर तुम्ही झलक बघा. झलक तुम्हाला वाचून दाखवतो. तर मी देवांग भरत पाटील चाललोय ऑन ट्रिप म्हणजे फिरायला. तर माझ्यासोबत जीत, वंश आणि जय. हा जय फिरायला यात आहा. एवढंच. A few moments later. तर आता आम्ही मदुराईवरून मीनाक्षी टेम्पलचं दर्शन घेऊन आता चाललेत आम्ही रामेश्वरमला. आम्ही आता कॅबमध्ये आहेत. कॅबवाल्याने आम्हाला सगळं समजावलं आहे. सो व्हॉट्स युअर नेम? वॉज इट रेनिंग यस्टरडे? हा येस. बघू शकता तुम्ही पाणी पडलाय. पाणी तमिळनाडूमध्ये पण पाणी पडलाय खूप जास्त. बघा डायरेक्ट साचलाय बघा किती पाणी. डायरेक्ट काढली गाडी. एकदम ऐके नाही भाई. बघ यो भाई आहे आपला. गाडी चालवते भाई. डायरेक्ट 2 तासात आम्हाला पोहोचवले भाईने. एक नंबर. पोर आपली मागे बाजूला. येस ब्रो येस वस्तू मग ब्रो. तर आता आम्ही इंडियाच्या लास्ट टोकावर चालल्यात. लास्ट खालती देखो गाइस. शो ब्रो. ओके चलेगा. मॉर्निंग मंदिर 10 हो गया ना, कॉल करो. ठीक है. तर आता मी अशा पॉईंटवर तर आम्ही मध्यमत रोड आणि दोन्ही साईडला समुद्राचं पाणी. क्लास दिस साईड ऑल्सो. इकडे उतरल्यात काय व्ह्यू आहे. जबरी जबरी. दोन्ही साईडला कच व्ह्यू आहे बघा. पाणी बघा किती क्लिअर. व्हॉट अ लवली व्ह्यू ब्रो. खतरनाक खतरनाक वाईब आहे. खतरनाक. दिस इज रामेश्वरम. आम्ही रामेश्वरमला एका हॉटेलला आलेले बघू शकता. तीन घेतले. 4 रे. 3 कमी होतो. इज्जत कमी करतो आपली. 4 घेतात प्रत्येकाला एक एक बेड. पासवर्ड नसलेला भाई. पासवर्ड नाही माहिती ना. बॅगा घेऊन येतात फिरायला. इज्जत घालायची कामं करून करतात ते समजते. तुम्हाला पण समजेल. चलो काय विषय नाही. एक जण काय आहे खायावर डाले. आता इकडे लवकर पोचलं त्याच्यामुळे आम्ही जरा इकडे फिरायला निघालो. तर जरा जातो बीचवर. जेटी वगैरे आहे. जरा टाइमपास बघतो ना. तुम्हाला पण दाखवतो. काय विषय नाही. आता तुम्हाला आम्ही दाखवतो रामेश्वरमची जेटी.
हे बघा इथे काय इन्फॉर्मेशन दिली ती बघा जरा. आणि उद्या आम्ही सकाळी जाणार आहेत रामेश्वरम दर्शन घ्यायला. आहे बघा इकडून मंदिर दिसतंय. गाईज आलो आता आम्ही- जेटीवर. बघू शकता तुम्ही एकदम कडकडीत बोट्या लागल्या. देऊळ बघू शकता. A few moments later. भाईने पैसे कशात आणलेत बघा. काय बा, ह्याच्यात आपल्यात? हे बघा हा, पाकिट आहेत. दुसरं दाखवू? अजून एक आहे pocket त्याच्यात. कोणाच्या एअर पॉकेट आपल्यात काय माहिती. किती त्याच्यात बोल ना. A few moments later. आमचा देवांग ट्रूथ अँड डेअर मध्ये ड्रेअर घेतलेला आहे. तर आम्ही त्याला काय सांगितलेलं आहे, खालती जायचं काउंटरवर उशी आणि काय घ्यायचं चादर. तू घेऊन ना आला यो. काय घेऊन ना? मी डेअर हरला. तो बोला पाठवतो. तो बोला पाठवतो. नायला काय पाठवायचा परत. नायला काय परत पाठवायचा. जायचं ना.